आणि आता बातमी आहे राज्यातील दुष्काळासंदर्भात। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना आपली केळीची बाग अक्षरशः उखडून टाकली आहे। पाण्याअभावी शेतकऱ्यावर 1000 केळीची झाडं उखडून टाकण्याची वेळ आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा आता मोठ्या प्रमाणात बसताना दिसून येत आहेत। दादा, खरं तर तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे ह्या पिकांना जगवलेलं आहे, वाढवलेलं आहे आणि आता आपण तुमच्याच हाताने हे तोडताय। काय काय परिस्थिती काय आली? सुरुवातीला शेताची मशागत करून रोप लागण केलं। हे देशी केळी आहे, 1 एकर आहे, 1078 रोपं बसलेत आणि याला साधारण 60,000 रुपये खर्च आला आहे आणि याच्यावर बँकेचं लोन 1,00,000 रुपये काढलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व असे शेतकरी आमच्या पूर्ण एरियामध्ये असे झालेले आहेत। कोणाची बागा जळाले, कोणाची ऊस जळाले, पाण्याअभावी विहिरी आटले, बोर आटले। अशामुळं आता परिस्थिती नावीला जायला काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही। आता दुसऱ्या पावसाची वाट बघत बसावं लागतंय। पुढं रान स्वच्छ करून खर्च करून ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्यानंतर मग पाऊस पडल्यानंतर काय पेरता येईल का बघावं लागेल। पण एक शासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की अशी शेतकऱ्यांची परिस्थिती भयान झालेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आज बँकेचं लोन जात नाही आणि केलेलं खर्च पण निघत नाही, येणारं उत्पन्न हे सगळं बुडत झालेलं आहे। तर शासनाला आमची एकच विनंती आहे की बाबा किमान आमचे चालू जे सातबारे आहेत ते तेवढी जरी कोरे केलं तरी आम्हाला तेवढाच आधार मिळणार आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, दक्षिण सोलापूर।